सर्वांना माझा जय भीम. मी प्रणिता पवार, मी चर्मकार समाजाची महिला आहे आणि मी LLB-चं पण शिक्षण घेत आहे. तर सध्या मी संविधानाची पण अभ्यासक आहे. त्यामुळे आज आपण इथे जमलेलो आहोत. ते सगळ्याचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तो अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या तात्काळ बंदी संबंधी. तर आता मला एवढंच सांगायचं आहे की भारतीय संविधानाने आपल्याला समान हक्क दिलेले आहेत. तर त्या समान हक्क डॉक्टर बी आर आंबेडकरांनी आपल्याला समाजातील वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. पण आरक्षणाच्या व्यवस्थेमध्ये उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये फूट पडण्याची भीती निर्माण होत आहे. तर आपल्या अनुसूचित जाती आपण सर्व एक आहोत, आपले संघर्ष एक आहे आणि आपला प्रवर्ग पण एक आहे. तर 59 जातींनाही उपवर्गीकरणासाठी विरोध आहे. तर संविधानानुसार उपवर्गीकरणाला विरोध आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध आहे. विचारांच्या उपवर्गीकरणासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही आंबेडकरांचं एवढंच मत आहे, एज्युकेट आणि ऑर्गनाइज. तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर या त्यांच्या संदेशाला घेऊन आम्ही पुढे पाऊल उचलत आहोत आणि हा आपला मोर्चा आहे. तो कोणाबद्दल हा द्वेषाचा नाहीये, तर तो मोर्चा आपण हक्कासाठी, स्वतःच्या हक्काच्या संरक्षणासाठी घेतलेला आहे. तर अमित गोरके हा पहिल्यापासून दलाल माणूस आहे. याला आमदारकी दिली फक्त जाती ते निर्माण करण्यासाठी. मला एवढं सांगायचं की ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला असं सांगू इच्छितो, आमच्या कोणत्या जातीला विरोध नाही. आमचा विरोध फक्त काय की तुम्ही अभंग करू नका. शासनाला विरोध आहे आमचा. शासनाने काय केलं, अगोदर बदर समितीचा अहवाल जाहीर करायला पाहिजे, त्यानंतर जनगणना करायला पाहिजे. जनगणना झाल्यानंतर प्रत्येक जातीची जनगणना समजेल ना की लोकसंख्या किती ती, त्यानुसार त्यांनी करण्याऐवजी अगोदरच काय केलं, बदर समिती आवाज दाखवून ठेवलाय आणि अभंग करणार असं मुख्यमंत्री सांगतात. तर त्याच गोष्टीला आमचा विरोध आहे. पुढचं पाऊल काय असणार, तर या सरकारने जर या उपर त्यांनी ते पाऊल उचललं, अभंग करण्याचा प्रयत्न केला तर एकूण 58 जाती एकत्र होऊन पूर्ण जिल्ह्याने मोर्चे काढतील. व्यापक असे आंदोलन होते, मोर्चे काढतील. त्यानंतर काय होईल महाराष्ट्रात हे आम्ही सांगू शकत.